दृष्ट्या ज्या वेळेला त्याबद्दल बोलायचं असतं त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे ठळकपणे विचारावेसे वाटतात. म्हणजे मगाशी तुम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्याच मुद्द्याला अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. काल परवाला मनसेचे संतोष दुरींनी पक्ष सोडला, भाजपमध्ये ते गेले आणि त्यावेळेला त्यांनी एक असा आरोप केला की त्यांना आणि संदीप देशपांडेंना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जावं अशा पद्धतीचे आदेश वांद्र्याहून मातोश्रीहून आले होते. हे आरोप एका वेगळ्या पातळीवर जर त्याचा विचार करायचा झाला तर खरंच असं पॉसिबल आहे का? त्यांनी आणखीन एक असाही आरोप केला की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे मनसे सरेंडर केलेली आहे. तर या आरोपांकडे ज्यावेळेला एखादा पदाधिकारी जे तुमचे नाहीच आहेत ते असे लोक बोलू शकतात, मग ते वाटेल ते आरोप करू शकतात. पण तुम्ही उद्धव साहेब आणि राजसाहेबांना जर पाहिलं, त्यांची व्यक्तिमत्व पाहिली तर खरोखर दुसरी व्यक्ती कोण त्यांचा पक्ष चालवू शकते का? जेवढं कणखर नेतृत्व दोघं आहेत किंवा जेवढे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि ओपन आहेत. म्हणजे जर सांगितलं असेल कोणी तर ते तोंडावर सांगेल, हो मला ह्यांनी सांगितलं असं करायला. ते काही लपाछपी करत नाहीत. कदाचित एवढे वर्ष सत्तेची समीकरणं आम्ही भाजपसारखी जुळवू नाही शकलो कारण आम्ही दिलसे काम करतो. म्हणजे नाव जरी मनसे असलं तरी दोघेही दिलसे काम करतात. आणि ज्यांना जायचंय ते वाटेल ते आरोप करून जाऊच शकतात ना. बरं, आमच्याकडून पण 3च लोक होते, आमच्याकडे पण मोठे मोठे नेते होते जे त्या समितीत बसू शकले होते, पण तेही दूर राहिले. तसं पाहायला गेलं तर राऊत साहेब पण ज्यांनी थोडा पुढाकार घेतला वगैरे, पण ते त्या समितीत नाही बसायचे कधी. ते सीट शेअरिंग ज्यांना माहिती आहे, ज्यांना लोक माहिती आहेत, ज्यांना तुमचे कार्यकर्ते माहिती आहेत, ज्यांना एरियाज माहिती आहेत, ज्यांना एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, हेच तर करू शकतात. मी पण नाही बसायचो ना, अमित बसायचं त्याच्यात. पण मग असे ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला नेमकं काय परसिव्ह केलं जातं? एक नेता म्हणजे बघा काय की एवढ्या वर्ष ज्यांची सगळी ओळख, आता जसं आमच्या ह्याच्यात उद्धव साहेबांमुळे, त्यांच्या इथे राज साहेबांमुळे ओळख जी काही मिळाली, सामाजिक स्तर तुम्हाला मिळालं, एक तुम्हाला समाजात एक आयडेंटिटी मिळाली, तुम्ही जाताना एवढे थँकलेस असू शकाल. आणि मी एका व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे कारण ती व्यक्ती फार क्षुल्लक याच्यात, पण जेनरिक ठीक आहे ना. तुम्हाला कदाचित सीट इथे तिथे सोडत असताना जसं आमच्याकडे अनेक लोक होते, तुमच्याकडे अनेक लोक, सीट शेअरिंगमध्ये समजून गेलं पाहिजे. पण मुंबईला विकायला तुम्ही निघालेला आहात आणि त्या लोकांबरोबर तुम्ही तडजोड करता स्वतःच्या स्वार्थासाठी, हे कितपत योग्य? पण मगाशी मग तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता मतदाराच्या संदर्भातला, ठराविक भाषिक मतदार म्हणजे मराठी मतदार असेल, उत्तर भारतीय मतदार असेल, गुजराती, जैन, मारवाडी, वेगवेगळ्या भाषात बोलणारे मतदार, आता ज्या वेळेला तुम्ही मनसेसोबत लढताय त्यावेळेला एक ठराविक भाषेचा मतदार तुमच्यापासून दुरावेल असं वाटतं का? कारण मनसे लोकसभेत जेव्हा भाजपसोबत होती नाही, कारण मी प्रश्न विचारण्याचं कारण हे की भाजप किंवा शिंदेची शिवसेना ज्या वेळेला मतदारांपर्यंत पोहोचतेय, प्रचार करते, त्यावेळेला बरेच मुद्दे समोर येतात ज्या मुद्द्यांवरनं भाषिक राजकारणाच्या विषयी जेव्हा बोलायचं झालं त्यावेळेला ह्या मुद्दे प्रकर्षानं जाणवतात सुद्धा मतदार म्हणून. मला सांगा, आपल्याच राज्यात आपल्याच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढलो तर चुकीचं आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मनसे भाजपसोबत लोकसभेत होती तेव्हा भाजप काही कुठच्या मतांपासून दूर गेला होता का? बरं, तिसरी गोष्ट अशी आहे की भाजप जर आपण पाहिलं तर त्यांचं हिंदुत्वावर आपल्याला लागतंय, म्हणजे आपलं हिंदुत्व हे फार वेगळं आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे अष्टमीच्या दिवशी, जसं मी त्यावेळी पण बोललो होतो की आपल्याकडे प्रसाद थोडा वेगळा असतो. भाजपच्या हिंदुत्वात प्रसाद असेल नसेल मला माहित नाही. व्हेज नॉनव्हेजचं राजकारण हे कधीच आपल्या हिंदुत्वात नव्हतं. भाषेचं हिंदुत्व कधीच आपलं नव्हतं. पण त्यांची भाषाच लादणं, त्यांचं व्हेज नॉनव्हेज लादणं, त्यांची प्रथा परंपरा लादणं, आपल्या प्रथा परंपरा आपल्या वेगळ्या आहेत. वारकरी समाज आपला वेगळा आहे. आपल्या जे काही आपलं हिंदुत्व आहे महाराष्ट्रातलं हे वेगळं आहे. प्रत्येक राज्याचं वेगळं हिंदुत्व असतं. पण मग मुंबईकर मतदाराला खरंच तुम्हाला असं वाटतं की या मुद्द्यांना ते महत्त्व देतात? भाजपला पक्का ओळखून आहे, भाजपला पक्का ओळखून आहे. आणि म्हणूनच लोकसभेत जे निकाल आले ते आले. विधानसभेत पण निकाल तसे पाहिले तर आम्हाला 10 सीट मुंबईत मिळालेले आहेत, काँग्रेसला 3 मिळाले आहेत. ह्या अशा 14 की 15 सीट्स आमच्या महाविकास आघाडीच्या होत्या मुंबईमध्ये. भाजपला पक्का ओळखणारा एक शहर, एक प्रांत म्हणजे मुंबई आहे. पण मग जी विजयाची नांदी आहे ती मुंबईपासून होईल. 28 महापालिकांमध्ये ज्या वेळेला लढायचंय, ज्या वेळेला ह्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर चॅलेंज आहे, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, सगळीकडे जिथे आपण पाहतोय, ज्या ज्या शहरांमध्ये भ्रष्टाचार नकोय, ज्या ज्या शहरांमध्ये धार्मिक, सामाजिक, जातीय विष नकोय, ज्या ज्या समाजामध्ये किंवा ज्या ज्या शहरांमध्ये त्यांना शाश्वत विकास हवाय, ज्या ज्या शहरांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास नकोय आणि बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं राज्य नकोय, ही सगळी शहरं ही शिवशक्ती म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आणि राष्ट्रवादी याला मतदान करतील. नाही, पण मग आदित्यजी असा का आरोप होतो सातत्यानं की तुम्ही स्वतः किंवा उद्धव ठाकरेजी आणि तुमच्या पक्षातले इतर महत्वाचे नेते हे प्रचारात फारसे दिसत नाहीत असं विरोधक सातत्यानं म्हणतात. नगर परिषद, नगरपंचायतच्या वेळेला सुद्धा हा आरोप झाला होता.
आता सुद्धा हा आरोप होतोय आणि इतर ज्या महापालिका आहेत त्या महापालिकांना तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही असा आरोप होतो. कारण एकच आहे. सगळं फोकस